नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा संरक्षणशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संरक्षणशास्त्राचं तिसरं प्रकरण आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्याय प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. यापूर्वी आपण पहिल्या 2 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. तोही आपल्याला हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. इयत्ता 10वी संरक्षणशास्त्र प्रकरण 3 आपत्ती व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे स्वाध्याय 1. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा तक्ता तयार करा. मानवी चुका किंवा निष्काळजीपणे झालेले. बघा, नैसर्गिक आपत्ती, उल्कापात, अवजड वाहनांचे अपघात. आधी आपण सर्व नैसर्गिक आपत्ती पाहू. उल्कापात, चक्रीवादळे, सुनामी, भूकंप, पूर, हिमवृष्टी, जलप्रदूषण, ज्वालामुखी, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, धुळीचे वादळ, अल्पवृष्टी, आम्लपर्जन्य, दरड कोसळणे, ढगफुटी. आता मानवनिर्मित बघा. अवजड वाहनांचे अपघात, जलप्रदूषण, वायू प्रदूषण, दंगली, गुन्हेगारी, रसायनांची गळती, स्फोट, आग लावणे, चेंगराचेंगरी, इमारती कोसळणे, रेल्वे, विमान इत्यादी. तेलगळती, विद्युत अपघात, अणु अपघात, जैविक आपत्ती. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचे. पुढचा प्रश्न आहे, अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व थोडक्यात लिहा. उत्तर. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती घडण्यास गंभीर परिस्थिती उद्भवू नये आणि जर उद्भवली तर पूर्वपदावर यावी यासाठी देशाला, राज्याला तसेच तेथील जनतेला खूप प्रयत्न करावे लागतात. 3. आपत्ती व्यवस्थापनाचे 3 टप्पे कोणते? त्यांचे स्वरूप व महत्त्व थोडक्यात लिहा. उत्तर. आपत्ती व्यवस्थापनाचे 3 टप्पे. 1. आपत्ती निवारण्याची पूर्वतयारी करणे. प्रत्यक्ष आपत्ती निवारण्याचे कार्य करणे. आपत्ती पश्चात कार्य. पहिल्या टप्प्यात धोक्याचे आकलन व शक्य तेथे आपत्तीचे पूर्वानुमान करणे. दुसऱ्या टप्प्यात जेव्हा प्रत्यक्ष अपघात होतो तेव्हा त्यापासून होणारी हानी कमी व्हावी यासाठी प्रयत्न करणे. 4. प्रथमोपचार म्हणजे काय ते लिहा व प्रथमोपचार पेटीतील आवश्यक वस्तूंची यादी तयार करा. उत्तर. आपत्तीमध्ये अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत मिळेपर्यंतच्या कालावधीत तात्पुरते उपचार म्हणजे प्रथमोपचार होय. प्रथमोपचाराचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीनेच ते करावे. कापूस, जंतुनाशक, औषधे, अँटिसेप्टिक मलम, कात्री, मलमपट्टी, बाम, रुमाल, कापडी गॉज इत्यादी. त्यानंतर लेखनकामावर आधारित उपक्रम. 1. तुमच्या परिसरातील जैविक आपत्ती वारंवार त्रासदायक ठरते. अशा आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा. 1. वारंवार येणाऱ्या जैविक आपत्ती. उत्तर. आमच्या परिसरात अत्यंत धोकादायक जैविक हानी होणाऱ्या आपत्ती वारंवार येतात. त्या म्हणजे भूकंप, महापूर, सुनामी, ज्वालामुखी. या आपत्तींची कारणे. भूअंतर्गत होणाऱ्या हालचालींमुळे भूकंप येऊ शकतात. अतिवृष्टी झाल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढते. अतिवृष्टी झाल्यामुळे भूकंप होण्याची शक्यता वाढते. तापमान, पर्जन्यवृष्टी, वारा, वातावरणीय दाब इत्यादी बाबतीत हवामानातील बदल ही आपत्तीची कारणे आहेत. पुढचं. आपत्तीमुळे होणारी हानी. भूकंपामुळे अनेक मोठमोठ्या इमारती कोसळून अनेकांचे मृत्यू होतात. आपत्तीमुळे जीवित व वित्तीय हानी होते. आपत्तीमुळे पर्यावरणात असंतुलन निर्माण होते. आपत्तीमुळे मानवी जीवनात अडथळे निर्माण होतात. कोरोनासारख्या आपत्ती मानवी जीवन तर उद्ध्वस्त करतातच, सोबत अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम करतात. पुढचं. आपत्तीपूर्व कामे.
महापूर येण्याआधी नदीजवळ राहणाऱ्या लोकांना तेथून एखाद्या सुरक्षित ठिकाणी हलवणे, जनजागृती करणे. 2. शासकीय यंत्रणेच्या तयारीचा वेळोवेळी आढावा घेणे व विना सूचना तालीम करणे. 3. आपत्ती निवारणासंबंधित विषयांचा शालेय व उच्च शिक्षण अभ्यासक्रमात समावेश व प्रशिक्षण. 4. आपत्ती निवारण पथकांची निर्मिती, प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचा सराव. 5. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणे व राबवणे. आपत्तीच्या काळातील कामे. पूरग्रस्तांचे स्थलांतर करणे, भाग पडल्यास महसूल व पोलीस यंत्रणेशी समन्वय साधणे, वाहनांची व्यवस्था व स्थलांतराची व्यवस्था करणे, तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करणे, जवळील लोकांना काही मदत पाहिजे का ते पाहणे, मानसिक, आर्थिक, शारीरिक क्षमता उत्तम स्थितीत ठेवणे, भूकंप आल्यावर तेथून लवकरात लवकर एखाद्या सुरक्षित ठिकाणी किंवा मोकळ्या मैदानात जावे. जवळ मैदान नसेल तर टेबलाखाली किंवा लाकडी वस्तूखाली बसावे. आपत्तीनंतरची कामे. पुनर्वसन प्राधान्य, बाधितांना पुरेसा मानसिक व आर्थिक आधार, जनजीवन पूर्वपदावर आणणे, हानीचा आढावा व यथायोग्य पुनर्वसनाचा कार्यक्रम आखून निश्चित वेळेत अंमलबजावणी, प्रशिक्षण व पुनर्शिक्षण. 5. आपत्ती व्यवस्थापनाबाबत स्वमत. आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे असते. जर आपत्ती येण्यापूर्वी किंवा आपत्ती येऊन गेल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन लवकरात लवकर करावे. माहिती मिळवण्याची साधने: इंटरनेट, वृत्तपत्र, दूरदर्शन, रेडिओ. पुढचं, पावसाळ्यात तुमच्या परिसरात कोणत्या आपत्ती येतात त्यांची यादी करा. त्या आपत्तीमुळे होणाऱ्या हानीची उदाहरणे लिहा आणि आपत्ती प्रतिबंधक उपाययोजना सुचवा. आपत्तीची नावे: महापूर, वादळे. आपत्तीची कारणे: जास्त पावसामुळे महापूर येतो, अतिवृष्टी झाल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढते, हवामानातील बदलांमुळे वादळे येतात, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे ढगफुटी होते. 3. आपत्तीमुळे होणारी हानी. महापुरामुळे नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी जाते. 2. वादळामुळे अनेक लोकांच्या घराची छपरे उडून जातात. 3. जास्त पावसांमुळे पिकांचे खूप नुकसान होते. 4. आपत्ती प्रतिबंधक योजना. 1. नवीन तंत्रज्ञानामुळे काही नैसर्गिक आपत्तींचे पूर्वनियोजन करणे शक्य झाले आहे. 2. आपत्ती प्रवण घटनांचा हवामानानुसार अंदाज घेत राहणे. 3. मानसिक, आर्थिक, शारीरिक क्षमता उत्तम स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करणे. 4. शासन निर्णयाप्रमाणे बदल करण्याची नागरिकांची मानसिक तयारी करणे. 5. आपत्ती आल्यास आपत्तीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करणे. फोटो आणि कात्रणे. बघा या ठिकाणी महापुराचे फोटो. पुढचं, आपत्ती व सुरक्षा याबाबत स्वमत. आपत्ती निवारणाची पूर्वतयारी करताना आपत्तीनिहाय प्रशिक्षण देणे. माहिती मिळवण्याची साधने: मोबाईल, टी व्ही, कॅम्प्युटर, रेडिओ, सोशल मीडिया इत्यादी. त्यानंतर कृतिकार्य. 1. तुम्ही ज्या गावात, शहरात राहतात तेथील ग्रामपंचायत, नगरपालिकेच्या कार्यालयाला भेट देऊन तेथील आपत्ती निवारण समिती सदस्यास भेट देऊन आपत्ती निवारणाची पूर्वतयारी कशा प्रकारे केली जाते त्याची माहिती मिळवून त्याचा संक्षिप्त अहवाल पुढे लिहा. 1. मुद्दे: संभाव्य संकेतावर लक्ष ठेवले जाते. 2. आपत्ती दरम्यान स्थलांतर व जनजागृती केली जाते. 3. उत्तम संपर्क व्यवस्था राखून जनतेस वेळोवेळी सातत्याने विश्वासात घेतले जाते. 4. आपत्ती दरम्यान प्रशिक्षण व रंगीत तालीम घेतात. आपत्ती निवारण पथकाची निर्मिती केली जाते. 2. आपल्या परिसराचे सर्वेक्षण करा. ज्या इमारती, घरे संरक्षणात्मक दृष्ट्या सुरक्षित व असुरक्षित असतील
त्यांची यादी करा. ती यादी तुमच्या शाळेला, विभागातील ग्रामसेवक, नगरसेवकाला द्या. त्या यादीचा तक्ता तयार करा. अत्यंत सुरक्षित मौज मंजिला, गणेश निवास, धर्मा कॉलनी. अंशतः असुरक्षित अजिंठा प्लाझा, नानी पार्क, सारंग निवास. पूर्णतः सुरक्षित क्रीडा संकुल, केशवराज विद्यालय, शारदानगर. या पद्धतीने तक्ता करायचा आहे. पुढचं, अग्निशामक दलाच्या जवानाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा. त्यात नाव, शिक्षण, क्षमता, कामाचे स्वरूप, अनुभव, संदेश या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नावली तयार करायची आहे. बघा प्रश्न, तुमचे नाव काय आहे? प्रश्नचिन्ह द्यायचे पुढं. 2. अग्निशमन दलात भरती होण्यास कोणते शिक्षण आवश्यक आहे? 3. तुम्ही शिक्षण कोठून घेतले? 4. उत्तम प्रतीचा जवान होण्यास कोणत्या क्षमता आवश्यक आहेत? 5. दल कधी स्थापन झाले? 6. या दलाचे कार्य कसे करतात? 7. सरकारकडून काही अनुदान मिळते का? 8. अग्निशमन दलाचा दूरध्वनी क्रमांक कोणता? 9. अपघातस्थळी किती वेळात पोहोचता? आणि 10. भावी पिढीला काय संदेश द्याल? यासारखे प्रश्न आपण या ठिकाणी तयार करायचे आणि मार्क्स मिळवायचे. पुढचा प्रश्न, दिलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात 1 ते 5 भूकंप प्रवण क्षेत्र वेगवेगळ्या रंगांनी दाखवा. तुम्ही राहता तो भाग कोणत्या भूकंप प्रवण गटात मोडतो? त्याची माहिती व घ्यावयाची काळजी थोडक्यात पुढे लिहा. बघा भारताचा नकाशा, या पद्धतीने तो रंगवायचा आहे. आपण सूची काढायची आहे. परत कोणत्या ठिकाणी तुम्ही कसा नकाशा दिला आहे ते पहा. स्वतःचा परिसर कोणत्या भूकंप प्रवण गटात मोडतो? अन्य भूकंप प्रवण. भूकंप झाल्यास घ्यावयाची काळजी. घरात असल्यास मोकळ्या ठिकाणी यावे. विजेच्या खांबापासून दूर राहावे. जर तुम्ही घरात असाल तर वजनदार टेबल किंवा एखाद्या फर्निचर खाली आश्रय घ्यावा. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 10वीची संरक्षणशास्त्रचा 3रं प्रकरण आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आपल्याला तो नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट एकदा अवश्य बघा. थँक्यू.